नमस्कार, गुड मॉर्निंग। नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली आहे आणि आत्ता घड्याळात वाजलेले आहेत 10 वाजलेले आहेत आणि मी आज 6 वाजता न उठता आज थोडा उशिरा उठलेली आहे। मला आज उठायला 8 वाजले कारण आज जरा तब्येत थोडीशी डाऊन आहे। सो आत्ता मी डॉक्टरकडे जाणार आहे। आत्ता माझी 10:30ची डॉक्टरकडे अपॉइंटमेंट आहे। माहीत नाही, अचानक सकाळी उठल्यानंतर BP लो सारखं वाटलं म्हणून मी 2 चमचे साखर टाकून कॉफी प्यायलेली होती सकाळी, परंतु अजूनही बरं नाही वाटत आहे। काय माहिती, काल खूप एक्झर्शन झालं कारण काल जांभळीला खूप चालली, त्याच्याहीपेक्षा रात्री व्लॉग एडिट करत बसते तो, त्याच्यामुळे बराच उशीर होतो आणि त्याच्यामुळे झोपही पूर्ण होत नाही। कदाचित तो त्रास झाला असेल, माहीत नाही। आणि आता काय झालं, अचानक गरमी आज वाटते मला खूप, आणि म्हणजे असं अचानक वाटतं की अरे थंडीचे दिवस आहेत, अचानक काय झालं। सो आत्ता मी नाश्ता करायला बसलेली आहे आणि आज नाश्त्यामध्ये मी केलेला आहे इडली आणि सांबार। सो तुम्हाला दाखवते इडली सांबार जो मी बनवलेला आहे तो। तर हा आहे माझा नाश्ता। मी एकच इडली घेतलेली आहे आणि ती सांबारमध्ये बुडवून डिप करून खाते, कारण जर समजा डॉक्टरांनी आता हॉस्पिटलमध्ये गेल्यानंतर डॉक्टरांनी जर काही औषधं दिली तर ती घ्यावी लागणार आहेत। माझी मैत्रीणसुद्धा येणार आहे कारण ती मला म्हणाली मी येईन तुझ्याबरोबर डॉक्टरकडे। सो ती आणि मी आता डॉक्टरकडे जाणार आहे, परंतु आज सबंध दिवसात मी काय काय करणार आहे ह्याचा प्लॅन मी अजूनही काही बनवलेला नाही आहे। आधी प्रथमतः मी डॉक्टरकडे जाणार, त्यांना विचारणार की काय आहे, काही टेस्ट कराव्या लागणार आहेत का, आणि त्याच्यानंतर डिसाईड करणार की आज पूर्ण दिवसात मी काय करणार आहे। सो आज पूर्ण दिवसात मी काय करणार हे तुमच्यावर मी नक्की शेअर करणार आहे। सो स्टे ट्यून। माझी मैत्रीण आता आलेली आहे आणि आम्ही आता चाललेलो आहोत डॉक्टरकडे। सो आता डॉक्टरकडे जाणार आहे आणि त्याच्यानंतरचा प्लॅन जो आहे तो आमचा ठरतोय। सो चला आम्ही दोघीजणी जातो डॉक्टरकडे। माझ्याच तर मी आता हॉस्पिटलमधनं आता मी डायरेक्ट मॉलला आलेली आहे। डॉक्टरकडे गेलेलो तर डॉक्टरांनी सांगितलं की काही नाही, थोडी ॲसिडिटी झाली आहे, झोप इनकम्प्लीट असल्यामुळे त्रास होतो आहे, बट होईल, ओके होईल, काही प्रॉब्लेम येणार नाही। सो मी आणि फ्रेंड आता चाललेलो हा मूव्ही बघायला, कारण भरपूर दिवसापासून पठाण मूव्ही पाहायचा होता। सो आता आम्ही कोरमला चाललेलो आहोत पठाण मूव्ही बघायला, कारण आता 1:30चा शो आहे। सो तो मूव्ही बघणार आहे आता, म्हणजे त्याच्या अगोदर आम्ही लंच वगैरे करू। लंचला जाणार आहोत आधी, तिथेच वरती कुठेतरी जेवू आम्ही, बघू आता फूड कोर्टला, आणि त्याच्यानंतर मग मूव्ही बघायला जाऊ, कारण तेवढा वेळ आहे। कारण आता हर्षितलासुद्धा मी घरी जाऊन जेवण देऊन आलेली आहे। जे हॉस्पिटलमधनं मी घरी गेली त्याला जेवण दिलं आणि त्यानंतर आता कोरमला आली जेवते, आणि कारण मला पण आज दुपारच्या गोळ्या घ्यायच्या आहेत। तर चला तर मग मी फूड कोर्टला जाते आणि मग तुम्हाला भेटते। तर आता आम्ही कोरम मॉलमध्ये आहोत, टाईम झोन। ऑड डे असल्यामुळे खूप काही गर्दी नाही आहे मॉलला। आता आम्ही फूड कोर्टला आहोत आणि बघू आज व्हेज खाणार आहे का नॉनव्हेज, पण खूप मस्त वाटतं आहे जेव्हा खाली खाली असतं तेव्हा। तर आता आम्ही डिसाईड केलं की आम्ही हल्दीरामला जेवायला चाललो आहे। आज व्हेज जेवायचा प्रोग्राम आहे, म्हणजे आम्हीच डिसाईड केला। फ्रायडे असूनसुद्धा आम्ही आज व्हेज जेवतो आहे। मी म्हटलं फ्रायडे असूनसुद्धा आपण आज व्हेज जेवतो आहे ना, ठीक आहे, कधी कधी चालतं, संडेला नॉनव्हेज खाऊ। आलेलं आहे आमच्या दोघांचं जेवण। सो माझ्या फ्रेंडने मागवलेलं आहे स्वतःसाठी राजमा राईस बोल, ज्याच्यामध्ये राजमा राईस आणि पापड सॅलड आहे, आणि मी पण इथे मागवलेला आहे कॉम्बो दाल राईसा। इथे दाल फ्राय आहे, इथे राईस आहे, आणि हे मस्त असं सॅलड आहे विथ पिकल। सो आता आम्ही दोघीजणं स्टार्ट करतो। मला आता भूक पण एवढी लागलेली की एवढा माझा राईससुद्धा संपला आणि डाळसुद्धा। तो आता वाजलेला आहे 1:15 झालेला आहे आणि बरोबर आम्ही जेवतोय आणि त्यानंतर आम्ही जाणार आहोत मूव्ही बघायला। तिकीट्स पण काढलेली आहे। मी हल्दीरामचा फर्स्ट टाईम जेवते, पण खरंच खूप छान आहे, व्हेज आहे। आज शुक्रवार असूनसुद्धा नॉनव्हेज न खाता आम्ही व्हेज खातो आहे। डिफिकल्ट आहे माझ्यासाठी। सो संध्याकाळीसुद्धा काहीतरी वेगळं बनवणार आहे। आता हर्षितसाठी तर मी सोयाबीनची भाजी आणि चपाती बनवलेली आहे। सो त्याला जेवण वगैरे देऊन ही
म्हणजे माझी मैत्रीण आणि मी आम्ही दोघीजण इथे जेवायला आलो आहे आणि संध्याकाळी कदाचित बर्गर बनवेल असा प्लॅन आहे. सो बर्गरची जी रेसिपी आहे ती मी तुमच्यावर नक्की आज संध्याकाळी शेअर करेन. सो आता जातो पठाण मूवी बघायला, कारण ऑब्वियसली फॉर शाहरुख अँड फॉर दीपिका पादुकोण मला खूप आवडते आणि तिचा परफॉर्मन्स स्टनिंग परफॉर्मन्स आहे असं मी ऐकलं आहे. कारण माझ्या ज्या बाकीच्या फ्रेंड्स जाऊन आलेल्या होत्या तो त्यांनी मला सांगितलं खूप चांगला, त्यांनी मला रिव्ह्यू दिला, म्हणाले मस्त आहे पठाण मूवी, सस्पेन्ससुद्धा आहे, ॲक्शनसुद्धा आहे आणि खूप छान आहे मूवी. शाहरुखनेचा जो कमबॅक आहे तोसुद्धा खूप छान आहे. सो एवढं तिने सांगितल्यानंतर मला थांबवलं गेलं नाही आणि म्हणून आज मी पठाण मूवीला आलेली आहे. सो मी सुद्धा मूवी बघून आल्यानंतर पठाण मूवीचा जो रिव्ह्यू आहे तोसुद्धा मी नक्की तुमच्यावर शेअर करेन. सो चला तर मग जेवते आता उरलेलं आणि त्यानंतर मग तुम्हाला भेटते. तर आमचं आता हल्दीराममध्ये जेवण झालं आहे आणि मूवीचा टाईम झाला आहे, तर निघतो आता. 1:30 वाजला आहे मूवीला जायला. खरं म्हणजे हर्षितला पण हा मूवी पाहायचा होता, परंतु त्याचं आता पायाचं प्लास्टर असल्यामुळे त्याला मॉलला एवढं चालवणार नाही आहे. सो मी आणि फ्रेंडच आलो आहे मूवी बघण्यासाठी. आमचं स्क्रीन 1 आहे. सो आम्ही धावत पळत जातो आहे आता स्क्रीन 1ला. जिंदा है. तर आम्हाला दोघींना पॉपकॉर्नसुद्धा आवडतात खायला, परंतु हा A1चा समोसा असतो आणि येस जो थिएटरमध्येच मिळतो ठाण्यामध्ये. सो त्याच्यामुळे आम्ही नेहमी इथे आल्यानंतर समोसे ट्राय करतो. कधी पण कोणत्या पण मूवीला आम्ही जर कोरमला आलो ना तर समोसे आम्ही न विसरता आम्ही घेतो. सो आता इंटरव्हल संपेल आणि मूवी स्टार्ट होईल. सो मूवी संपल्यानंतर मग मी तुम्हाला ह्याचा रिव्ह्यू देते. कदमों के निशान मिटाने. तर पठाण मूवी झालेला आहे, संपलेला आहे आमचा पाहून आणि आम्ही आता घरी चाललो आहे. चहा किंवा कॉफीची तलफ लागलेली, पण विचार केला घरी जाऊन चहा पिऊया. सो आता घरी चालली आहे आणि घरी जाऊन मग चहा पिणार आहे. तर आता मी मूवी वगैरे बघून घरी आले. मैत्रीण पण तिच्या घरी निघून गेलेली आहे आणि आता मी घेते आहे चहा. मी आल्याला स्वतःसाठी चहा बनवला आधी, कारण मी चहा तर पित नाही, तर मला बरं नाही वाटत आहे. सो मी विचार केला की सकाळी मी कॉफी घेतलेली, कारण कॉफीमध्ये मी 2 चमचे साखर टाकून सकाळी मी कॉफी घेतली. स्वतःला थोडंसं चेंज करते, परंतु आत्ता मात्र मी चहा घेते, कारण पुन्हा मला तसाच थकवा जाणवतो आहे. मला आता मगाशीच म्हणत होता की हो आता तू मूवी बघून आलीस ना, त्यामुळे तुला आता थकवा जाणवते. मूवी बघताना तुला काय नाही झालं, ठीक आहे, कारण मी त्याला घेऊन गेलेली नव्हती ना. सो त्यामुळे त्याची अशी रिॲक्शन होती. सो मूवी खूप छान आहे. मी शाहरुखचा मूवी होता आणि शाहरुखपेक्षा दीपिका पादुकोण माझी फेवरेट हिरोईन आहे. सो तिचा मूवी होता म्हणून मी बघण्यासाठी गेलेली. मूवी खूप छान आहे, ठीक आहे, म्हणजे खूप असा ऑसम म्हणता येणार नाही. बऱ्याच लोकांचे वेगवेगळ्या गोष्टी आहेत. काही लोक शाहरुख किंवा दीपिकाला बघण्यासाठी जातात आणि मूवी छान आहे म्हणतात. खूप सारी म्हणजे त्या पूर्ण मूवीमध्ये, म्हणजे माझं असं म्हणणं आहे की त्या मूवीमध्ये ॲक्शन आहे, रोमॅन्स आहे आणि फाईट्स पण खूप आहेत आणि जॉन एब्राहमचं काम जे आहे ते सुद्धा खूप छान आहे. जॉन एब्राहमने सुद्धा खूप छान काम केलेलं आहे. सो आता मी घरी आल्यानंतर असं ठरवलं आहे की आता काहीतरी वेगळं बनवायचं आहे, कारण दुपारीसुद्धा हर्षितने साधंच जेवण जेवलेलं आहे. हर्षित आज बाय द वे मी जेवणामध्ये केलेली होती सोयाबीनची भाजी आणि चपात्या होत्या. सो आता विचार करते आहे की बर्गर बनवायचा. सो बर्गरचे जे बन्स असतात तर ते मी आणलेले आहेत. सो ते मैद्याचे न आणता मी ब्राऊन जे असतात म्हणजे ब्राऊन बन्स असतात ते मी आणलेले आहेत गव्हाचे. सो आता मी थोड्या वेळानंतर तुमच्याबरोबर तीसुद्धा आज मी रेसिपी शेअर करणार आहे, कारण हर्षितचं जसं काल बघितलं तुम्ही वडापाव होता. हर्षितला रोज काहीतरी वेगवेगळं सध्या लागतं आहे, कारण त्याचं असं म्हणणं आहे की मला आता कंटाळा आला आणि आता मी किती दिवस रोज तेच जेवून मला तू रोज तेच जेवायला देते, काहीतरी वेगळं देत जा. पण मी त्याला म्हणते अरे तुला प्रोटीनची गरज आहे. सो तो म्हणतो मग मी दूध पितो ना, असं ते चालू असतं. आणि जेव्हा ऑड डेज असतात म्हणजे फिशचे दिवस असतात त्यावेळेला तो फिश तर खातोच, त्याच्याशिवाय मी त्याला त्या दिवशी बॉइल्ड एगसुद्धा देते की ज्याच्यामुळे त्याला प्रोटीन मिळावं. सो आता तसं त्याचा अभ्यास चालू आहे आणि मी आता थोड्या वेळानं ते किचनमध्ये जाईन आणि जे बाकी सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे भाज्या वगैरे काय काय घरामध्ये आहेत त्या आधी बघेन. म्हणजे आज मी आणि हर्षित बर्गरची पार्टी करणार आहोत. सो तुम्ही सुद्धा आमच्या बरोबर या पार्टीला.
चला तर मग सुरुवात करते. आमच्या बर्गर पार्टीसाठी जो बर्गर बनवायचा आहे ना त्याला. तर बर्गर बनवण्यासाठी काय काय सामान लागतं ते मी तुम्हाला दाखवते. इथे मी इंग्लिश ओव्हनचे बर्गर बन्स आणलेत. असे मी 4, हे ऑलरेडी असे कट केलेले असतात. असे मी 4 आणलेत. एका पॅकेटमध्ये 2 असतात, तर हे आणि असे 2 पॅकेट आणले. त्यानंतर आहे अमूलचं चीज, व्हेज मेयोनीज. त्यानंतर इथे हलकासा गरम मसाला मी वापरणार आहे. हे आहे लेट्यूस, आणि लेट्यूस मी त्याचे असे हे काढून असे सालं, म्हणजे वरची जी पानं आहेत ती इथे मी पाण्यात ठेवलेली आहेत, कारण ज्याच्यामुळे ती हिरवीगार राहावीत म्हणून. त्याच्यानंतर इथे मी भाज्या घेतलेल्या आहेत, आणि हर्षित तशा खूप साऱ्या भाज्या खात नाही. जर तुमची मुलं भाज्या खात नसतील तर त्या भाज्या क्रश केल्यानंतर त्यांनाही कळणार नाही. सो तोच मी उपाय हर्षितसाठी सुद्धा वापरते. सो मी इथे घेतलेला आहे फ्लॉवर, बीन्स, मटार, त्याच्यानंतर गाजर, आणि त्याच्याशिवाय मी इथे छोटंसं बीट पण घेतलेलं आहे. एवढं बीट पण घेतलेलं आहे. त्याच्यानंतर इथे आहे पाणी. इथे घेतलेला आहे मी कांदा, एक छोटा कांदा घेतलेला आहे, आमचूर पावडर, हळद. त्यानंतर इथे ब्लॅक पेपर घेतलेला आहे, आणि हे आहे आलं, लसूण आणि मिरची ह्याची ही पेस्ट घेतलेली आहे. त्याच्यानंतर हे आहेत ब्रेड क्रम्स, म्हणजे ब्रेड जे आहे, म्हणजे आपला जो उरलेला ब्रेड असतो तो मी हलकासा आधी तव्यावरती थोडासा मी भाजून घेतलेला आहे. त्याच्यानंतर तो मिक्सरमधनं ग्राइंड केलेला आहे, आणि त्याच्यानंतर तो मी सुकवलेला आहे. जर तुम्हाला सुकवायचं नसेल तर तुम्ही मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा भाजू शकता, उलट ते तर पटकन होऊन जातं. सो इथे घेतलेलं आहे बटर, हे आहे मीठ, हे मी लेट्यूस जे बाजारातनं आणलेलं ना ते मी असंच ठेवलं आहे. त्याच्यानंतर हे आहे, इथे मी घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, कारण आपल्याला जे बाइंडिंग आहे, म्हणजे बटाट्याची जी आपण पॅटी बनवणार नंतर ती जेव्हा शॅलो फ्राय करणार आपण, सो त्याच्यासाठी आपल्याला हा कॉर्नफ्लॉवर लागणार आहे. त्याच्याशिवाय इथे आहे कांद्याचे स्लाईस, टोमॅटोचे स्लाईस आहेत. त्यानंतर हे मी बटाटे घेतलेले आहेत 3, उकडवून घेतलेले आहेत. आणि त्याच्याशिवाय हे जे मकेनचे मी फ्राईज बाजारातून आणलेले होते, सो ते इथे मी कट करून घेतलेत. आणि हे फ्रीजरला ठेवलेले असतात, त्याच्यामुळे ते थंड असतात, आणि जर ते तुम्ही पटकन तेलात टाकले तर तेल उडण्याचं जास्त चान्सेस असतात. म्हणून मी ते आता बाहेर काढून एका कपड्यात ठेवलेत, की त्याच्यामध्ये जे बर्फाचं प्रमाण आहे, मॉइश्चरचं प्रमाण जे आहे ना ते निघून जावं. म्हणून मी ह्याला असं कपड्यात ठेवते, कारण आपल्या बर्गरची पॅटी बनेपर्यंत ह्याच्यातले जे मॉइश्चर आहे ते कमी होऊन जाईल. आणि ह्या सर्व गोष्टींशिवाय आपल्याला तेलसुद्धा लागणार आहे. हे आपले 2 पॅटी रेडी आहेत. सो मी आता हे जे बाकीचं आहेत ना त्याचे पण पॅटी बनवून घेते, कारण आता मी फक्त 4च बनवणार आहे पॅटी, कारण मी फक्त 4च बर्गर बन्स आणलेले आहेत. सो हे 4 मी बनवून घेते, आणि त्यानंतर फ्राय कसे करायचे ते तुम्हाला सांगते. तर आपले हे 4 पॅटी तयार झालेले आहेत. सो आता हे फ्राय कसे करायचे, क्रिस्पी कसे करायचे ते मी तुम्हाला सांगते. तर इथे आपण घेतलेलं आहे कॉर्नफ्लॉवर, ह्याच्यामध्ये आपण आधी घालायचं आहे मीठ थोडंसं. इथे मी थोडंसं मीठ घालून घेते. ह्याच्यामध्ये घालणार आहे मी ब्लॅक पेपर, हे मी एवढं ब्लॅक पेपर घालून घेते. आणि आधी सर्वात पहिले हे सगळं मिक्स करायचं. इथे आहेत ब्रेड क्रम्स, हे अशा पद्धतीत मिक्स करायचे. आणि एका बाजूला मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. सो हे सर्व मिक्स झालं की ह्याच्यामध्ये आपण हळूहळू पाणी घालायचं आहे. व्यवस्थित सगळं मिक्स करायचं आहे, कारण कुठेही लम्स राहिले नाही पाहिजे. तर आता इथे मी तेल गरम व्हायची वाट बघते. तेल गरम झालं आपलं. येस, नॉर्मल टेम्परेचरला ठेवायचं आहे. जसं फ्रेंच फ्राईजला लागतं ना तेल त्याच्यापेक्षा थोडंसं कमी ठेवायचं आहे, कारण ह्याच्यात आपले ब्रेड क्रम्स पण जाणार आहेत. सो आता ते कसे करायचे पॅटी ते तुम्हाला दाखवते. ते क्रिस्पी करायचे आहेत आपल्याला आता. तर हा पहिला मी पॅटी घेतलेला आहे, हा ह्याच्यामध्ये डीप करायचा आहे व्यवस्थित, म्हणजे हलका ओला होणार. आणि त्याच्यानंतर ह्या ब्रेड क्रम्समध्ये तो घोळवायचा आहे. हे असं सगळ्या बाजूने ह्याला लावून घ्यायचं आहे. आणि हा जो आहे तो असा व्यवस्थित फ्राय करायला सोडायचा आहे आपल्याला. तो एक झाला. दुसरा सुद्धा अशाच पद्धतीत ह्याच्यामध्ये डीप करायचा आहे. हा व्यवस्थित सगळ्या बाजूने डीप झाला पाहिजे. आणि आता पुन्हा या ब्रेड क्रम्समध्ये घोळवायचा आहे तो, या अशा पद्धतीत हा असा. आणि पुन्हा इथे मी हा फ्राय करायला ठेवते. सो अशा पद्धतीत हे 2 आपण फ्राय करतोय. तर इथे मी आता तेल गरम करायला ठेवलेलं आहे.
आणि आपले जे फ्राईज आहेत जे मी इथे कपड्यात बांधून ठेवलेले बघू शकता, अजूनही थोडाफार बर्फ आहे, पण ठीक आहे, मी थोडंसं डोकं चालवणार आहे ह्याच्यासाठी पण. सो हे आहेत आपले फ्राईज. सो आता हळूहळू करून हे तेल गरम झालं की मी ह्याच्यात हे फ्राईज सोडणार आहे. आणि आपल्या पॅटी तर बनवून झाल्या आहे, आपला बर्गर बनवून झालेला आहे. सो आता ह्या ज्या फ्राईज आहेत ना त्या मी फ्राय करून घेते. तर आपले हे फ्राईज आहेत ना ते रेडी झालेले आहेत. चला तर मग बर्गर बन कसा बनवायचा तो मी तुम्हाला दाखवते. पूर्ण बर्गर कसा बनवायचा ते मी तुम्हाला दाखवते, पॅटी वगैरे सर्व घालून. आता इथे मी ठेवलेला आहे पॅन हा, आणि त्यानंतर ह्याच्यावरती आता आपल्याला बन्स गरम करून घ्यायचे. सो इथे हे बटर आहे, आणि ही जी बाजू आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे, आणि ही जी बाजू आहे ती आपल्याला अशी ठेवायची आहे. थोडेसे ह्याला प्रेस करायचे असं. हे हलकंसं आपल्याला ब्राऊन करून घ्यायचं आहे. हे तुम्ही बघू शकता हे साईडने सगळं ब्राऊन झालेलं आहे. तर आता हा बर्गर अरेंज कसा करायचा दाखवते. सो सर्वप्रथम हे जे आहे ते व्हेज मेयोनीज मी घेतलेलं आहे, जे बर्गरसाठी वापरतात. सो ते ह्याच्यावरती अप्लाय करते, आणि त्याच्यानंतर हे असं स्प्रेड करून घेते. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावरती ही जी टिक्की आहे ती मी ठेवते, मस्त क्रिस्पी झालेली आहे. सो आता हे जे लेट्यूस आहेत ते मी घेते आणि ते आता बर्गरवर मी ठेवते असे. आणि हे ठेवल्यानंतर आता मी याच्यावरती ठेवते आहे हे कांदा, आणि त्यानंतर हे 2 टोमॅटो, आणि हा जो बन आहे तो मी ह्याच्यावर ठेवते आणि हलकं मी ह्याला प्रेस करते. हा झालेला आहे आपला बर्गर. आमचा हा व्हेजवाला बर्गर रेडी झालेला आहे. सो आता मी आणि हर्षित पार्टी करायला जातो. सो तो आत बसलेला आहे. सो आता मी बाकीचे पण जे बर्गर्स आहेत ते बनवून घेते, आणि त्यानंतर आम्ही दोघंजण बसून करणार आहोत मस्त अशी पार्टी. हर्षित, काय सो बर्गर अँड फ्राईज रेडी झालेले आहेत. वाव, सो आज आपली कोणती पार्टी आहे? बर्गर पार्टी. ये सो टेक इट. तुला खाली धरायला हवंय. आणि दिस वन इज, मी आता बर्गरचा फर्स्ट बाईट घेते. मला तरी आवडलाय. हो मग हा ना, मी पकड. ओके, प्रचंड छान झालाय बर्गर, मस्त. मग हे 3 खाणार का एकच? 2 खाणार. ओके चालेल. आवडला तुला? आणि आता फ्राईज पण बघ एक खाऊन. खूप मस्त होता अम्मा. एनिथिंग फॉर यू माय बेबी. थँक्यू. तर हर्षित, मला टेस्ट करून सांग तुला कसा वाटला बर्गर. एक पहिला तर बाईट मध्ये तू छान आहे म्हणून सांगितलंस, आता सांग परत. हे सांग ना, खात काय बसलायस? जाऊ गेली आतमध्ये. संपल्यावर सांगणार आहेस? सांगतो. खूप छान झालंय. खूप छान झालंय. अप्रतिम. ओके, म्हणजे मी बर्गर बनवलं तुला आवडलं. हा. ओके, पण एक गोष्ट झाली तुला सांगू काय? की मी सगळं बनवलं आणि नंतर माझ्या लक्षात आलं की मी त्याच्यामध्ये चीज हे घातलंच नाही. अरे बाबा रे. मग आता नंतर मग मी त्याच्यावरती चीजचा स्लाइस ठेवला. तर आता मी आणि हर्षित बर्गर पार्टी करायला बसलेलो आहोत, आणि बर्गर आणि फ्रेंच फ्रायची पार्टी. आणि काय झालं, आज मी जेव्हा दुकानात गेली आणि दुकानवाल्याला सांगितलं की मला बर्गर दे. सो त्याला मी सांगितलेलं मला गव्हाचा दे, पण त्याने मला मैद्याचा दिला. हे जेव्हा मी घरी आली तेव्हा मला कळलं बे ठीक आहे, एक दिवस मैदा पोटात जाणार परत. तर अशा प्रकारे माझा आत्ता मस्तपैकी असा बर्गरची पार्टी मी आणि हर्षित आम्ही करणार आहोत, हो की नाही? होय. सो चला तर मग, आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ जो आहे माझा तो नक्की आवडला असेल. आणि तुम्हाला माझा आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर.